अजित पवार गटात गेलेले आढळराव पाटील नाराज आहेत की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। कारण राजगुरुनगरमधल्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला आढळराव पाटील गैरहजर होते। शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर काही आमदार विचारात घेत नसल्याची खंत यापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटलांनी व्यक्त केलेली होती। आजपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे। मात्र पहिल्याच दिवशी शिवाजीराव आढळराव पाटलांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरतीये। राजगुरुनगरमधल्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला आढळराव पाटलांची गैरहजेरी ही निदर्शनाला आलेली होती। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। नाजिम, अजित पवार गटात गेलेले शिवाजीराव आढळराव पाटील नाराज आहेत की काय असं बोललं जात आहे सध्या, कारण जनसन्मान यात्रेत त्यांची गैरहजेरी आता चर्चेचा विषय ठरतीये। नाजिम, काय नेमकी सध्याची अपडेट? या सगळ्या चर्चेला एक पार्श्वभूमी आहे ती नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांची। कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेला शिवाजी आढळराव पाटील हे शिंदे गटातून अजित पवार गटात आले। त्यांनी निवडणूक लढली आणि त्यांचा अमोल कोल्हेंच्या विरोधात पराभव झाला। परंतु त्यावेळेला त्यांनी ही तडजोड केली होती असं या ठिकाणी बोललं जात होतं। कारण अजित पवार गटाला ही जागा सुटणार होती, त्यामुळे ते इकडे आले होते। मात्र त्यानंतर निकाल लागल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार मला फारसं काही विचारत नाहीत, प्रोटोकॉल पाळत नाहीत, अशी एक नाराजीचा सूर त्यांच्यामधून उमटत होता। आणि आज जनसन्मान यात्रा जेव्हा शिरूर लोकसभेत आली त्यावेळेला त्यांची अनुपस्थिती याच मागची नाराजीचं कारण आहे का अशी चर्चा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। काही जण म्हणतायत की आढळराव पाटील यांनी अजित पवारांना सांगून ते त्यांच्या कामासाठी या ठिकाणी गेलेले आहेत। परंतु आता उद्या पुन्हा एकदा शिरूर लोकसभेतच ही यात्रा असणार आहे। जुन्नर विधानसभा आणि आंबेगाव विधानसभा, आंबेगाव हा त्यांचा बालेकिल्ला आहे, या दोन्ही ठिकाणी ते उपस्थित राहणार का याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे। आणि जर ते त्या ठिकाणी उभे राहिले तर ते नाराज नाहीत असं यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं। परंतु त्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती ही चर्चेचा विषय मात्र आज बनलेली आहे। ठीक आहे नाजिम, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।